नमस्कार, लोकमत लाईव्हमध्ये मी मयुरी चव्हाण आपल्या सर्वांचं स्वागत करते. खरं तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या एकच विषय सुरू आहे, तो म्हणजे डोंबिवली येथील शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये शिंदेच्या शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या समर्थकांनी डॉक्टर आणि नर्सेसला जी परवा रात्री मारहाण केलेली आहे आणि त्या मारहाणी संदर्भात एकंदरीतच जर आपण बघितलं तर सोशल मीडियावर सुद्धा मोठ्या प्रमाणावर संताप होताना दिसतोय. आता मी सध्या डोंबिवलीच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलच्या बाहेरून लाईव्ह आहे. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर हॉस्पिटल सध्या बंद आहे. OPD जी आहे ती बंद ठेवण्यात आलेली आहे. परवा रात्री ही घटना घडली. त्यानंतर काल एक CCTV समोर आला आणि या CCTVमध्ये संबंधित हॉस्पिटलच्या डॉक्टर आणि नर्सेसच्या पद्धतीने मारहाण होती आहे. हे त्या CCTVच्या माध्यमातून आपण सर्वांनी पाहिलं. हा CCTV सुद्धा सोशल मीडियावर सध्या या ठिकाणी OPDची सुविधा जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे. डॉक्टरांना आणि नर्सेसला जी मारहाण झाली, या मारहाणीच्या निषेधार्थ कल्याण डोंबिवलीमधल्या महापालिकेच्या आरोग्य सुविधा ज्या आहेत त्या सध्या बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. फक्त इमर्जन्सी ज्या सेवा आहेत त्या सुरू ठेवण्यात आलेल्या आहे. या ठिकाणी बरेचसे पेशंट जे आहेत ते नेहमीप्रमाणे OPDसाठी येत आहेत, मात्र या ठिकाणी OPD बंद ठेवण्यात आलेली आहे. काही वेळापूर्वी सुद्धा या ठिकाणी काही ज्येष्ठ नागरिक आलेले होते, ते काल सुद्धा आलेले आणि आज सुद्धा त्यांनी फेरी मारली. मात्र या ठिकाणी OPD बंद असल्यामुळे याचा फटका जो आहे तो सर्वसामान्य काय सांगतात की नक्कीच मी अंदा तपासायला आलो होतो आणि मान झाला तर तो आज बंद आहे. त्याने संख्येमध्ये 30 तरी बंदच आहे म्हणजे डॉक्टरच्या कर्मचारी एक दिवस नंबर देखना पड़ेगा थोड़ा टाइम नेक्स्ट डे त्यांनी ते चालू ठेवायला पाहिजे. पावसात जास्त लोकांना आजार होतात, त्या दृष्टिकोनातून लोक उपचारात इथे येतात, परंतु नाराज होऊन लोक पाठीमागे येतात. नाव काय काका आपलं? भरत पोखरे आणि कुठून आला ते पलीकडे म्हणजे डोंबिवली पूर्वहून आलो. आपण बघितलं आपल्या सोबत एक ज्येष्ठ नागरिक होते. या ठिकाणी खरं तर OPDसाठी आले होते, मात्र या ठिकाणी सेवा ज्या आहेत त्या बंद असल्यामुळे याचा फटका जो आहे तो सामान्य नागरिकांना अशा पद्धतीने बसतो. एका नगरसेवक आणि त्याच्या समर्थकांनी या ठिकाणी मारहाण केलेली आहे, मात्र त्याचे फटका अशा पद्धतीने उमटत आहे आणि त्याचा त्रास जो आहे तो सर्वसामान्य नागरिकांना या ठिकाणी सहन करावा लागतो. आपण या ठिकाणी बघितलं तर हॉस्पिटलचं गेट जे आहे ते बंद करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी बोर्ड लिहिण्यात आलेला आहे की निषेध निषेध निषेध. आपण बघू शकतो की हे हॉस्पिटल सध्या बंद आहे. या ठिकाणी कामगार आंदोलन जे आहे ते कर्मचाऱ्यांनी पुकारलेलं आहे. खरं तर कल्याण डोंबिवलीचं जे हॉस्पिटल आहे शास्त्रीनगर आणि डोंबिवलीपैकी कायमच वेगवेगळ्या चर्चेत असतात. मात्र परवा या ठिकाणी नेमकी काय होतं ते आपण पहिले जाणून घेऊया. परवा या ठिकाणी एक महिला जी आहे ती या ठिकाणी आली होती, तिला प्रसूती करायची होती. मात्र प्रसूतीनंतर तिच्या बाळाला या ठिकाणी NICUमध्ये ठेवण्यात येईल अशी माहिती डॉक्टरांनी दिली. NICUचे सर्व जे बेड आहे शास्त्रीनगरमधले ते फुल होते, त्यामुळे तुम्ही डॉक्टरांना आणि संबंधित महिलेला दुसरीकडे घेऊन जा अशा प्रकारची जी माहिती आहे ती डॉक्टरांकडून संबंधित पेशंटला देण्यात आली. त्यानंतर पेशंटच्या नातेवाईकांनी स्थानिक नगरसेवक रमेश म्हात्रे यांना फोन केला. रमेश म्हात्रे आपल्या समर्थकांसह शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. त्यानंतर त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेला आहे आणि या व्हायरल व्हिडिओमध्ये रमेश म्हात्रे आणि त्यांच्या समर्थकांकडून संबंधित डॉक्टर आणि नर्सेसला कशा पद्धतीने शिवीगाळ मारहाण आणि धक्काबुक्की होते या ठिकाणी दिसून आलेलं आहे. या घटनेचे पडसाद खरं तर आता अधिवेशनात सुद्धा उमटताना दिसते. त्या ठिकाणी सुद्धा वेगवेगळ्या आमदारांनी सर्वपक्षीय आमदारांनी आपापल्या भूमिका ज्या आहेत त्या जाहीर केलेल्या आहेत. हेच हॉस्पिटल आहे. या
भूमिका घेण्यात आलेली आहे. या संदर्भात कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सुद्धा ट्विट केलेलं आहे आणि या ट्विटमध्ये त्यांनी आपण सर्व डॉक्टर, नर्स आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत अशा प्रकारचं ट्विट जे आहे ते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलेलं आहे. हे ट्विट नेमकं काय आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना झालेली मारहाण ही अत्यंत निषेधार्ह आहे. एक डॉक्टर म्हणून मला माहिती आहे की रुग्णसेवा ही केवळ एक नोकरी नसून ती मानवतेची सेवा आहे. अत्यंत प्रतिकूल आणि तणावपूर्ण परिस्थितीमध्ये डॉक्टर, परिचारिका आणि इतर आरोग्य कर्मचारी दिवस रात्र जनतेच्या सेवेसाठी कार्यरत असतात. या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कायदा हातात घेणाऱ्या कोणालाही माफी दिली जाणार नाही आणि दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल अशा प्रकारचं ट्विट जे आहे ते खासदार शिंदे यांनी त्या ठिकाणी पोस्ट केले आहे. त्याचप्रमाणे पुढे त्यांचं असं म्हणणं आहे की पक्षाची भूमिकाही याबाबत अगदी स्पष्ट आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या कोणत्याही व्यक्तीला पक्ष पाठीशी घालणार नाही आणि दोषी आढळणाऱ्यांच्या विरोधात पक्षांतर्गत सुद्धा कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. एक लोकप्रतिनिधी आणि डॉक्टर म्हणून मी KDMC रुग्णालयातील सर्व डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसोबत ठामपणे उभा आहे. त्यांच्या सुरक्षिततेचा, सन्मानाचा आणि निर्भयपणे सेवा देण्याच्या अधिकाराचा आपण सर्वांनी आदर केला पाहिजे अशा प्रकारचं ट्विट जे आहे ते कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी या ठिकाणी केलेलं आहे. मात्र परवाच्या घटनेनंतर कल्याण डोंबिवलीत नाही तर संपूर्ण राज्यभरामध्ये या घटनेचा निषेध व्यक्त होताना दिसतोय. सोशल मीडियावर सुद्धा एका नगरसेवकानं अशा प्रकारची मारहाण करणं चुकीचं आहे अशा प्रकारची स्टेटमेंट येताना दिसतात. या संदर्भात आम्ही नगरसेवक रमेश म्हात्रे यांना सुद्धा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी सुद्धा त्यांची बाजू जी आहे ती मांडलेली आहे. या ठिकाणी डॉक्टर आणि नर्सेस यांचं वागणं चांगलं नसतं. कुठलाही पेशंट आला तरी त्याला मुंबईसाठी रवाना करा असं सांगितलं जातं आणि त्या दिवशी सुद्धा अशाच प्रकारचं विधान जे आहे ते डॉक्टरांकडून करण्यात आलं की संबंधित रुग्णाला तुम्ही सायनला घेऊन जा. मात्र मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू होता, त्या ठिकाणी पाणी तुंबलेलं होतं आणि अपेक्षित असं कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही. लोकांशी त्यांचं वागणं चांगलं नसतं अशा प्रकारचं जे उत्तर आहे ते रमेश म्हात्रे यांनी दिलेलं आहे. थोड्याच वेळात आपण रमेश म्हात्रे यांची सुद्धा बाजू जाणून घेणार आहोत. या ठिकाणी जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणावर पेशंट शास्त्रीनगरमध्ये येतात कारण OPDचा टायमिंग आहे आत्ताचा. मात्र सुमारे आता 2 दिवस झाले, 48 तास होऊन गेले. त्या ठिकाणी मारहाण झाल्याच्या निषेधार्थ OPD जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे. कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे आणि त्या ठिकाणी जे सामान्य रुग्ण आहेत ते OPDसाठी येतात. मात्र त्यांची निराशा जी आहे ती या ठिकाणी त्यांच्या पडताना दिसते. परवा रात्रीचा हा जो व्हिडिओ सोशल मीडियावर तुम्ही अगोदर सुद्धा बघितला असेल, त्या ठिकाणी एक महिला प्रसूतीसाठी शास्त्रीनगरमध्ये आली होती. मात्र प्रसूतीनंतर तिच्या बाळाला NICU मध्ये दाखल करावं लागेल अशा प्रकारचं जे आहे ते डॉक्टरांनी केलं आणि NICUची बेड शास्त्रीनगरमध्ये आहेत. मात्र त्या ठिकाणी सर्व बेड फुल होते. त्यामुळे जर डिलिव्हरीनंतर बाळाला NICUची गरज लागली असती तर त्या ठिकाणी NICU उपलब्ध नसणार आहे. त्यामुळे तुम्ही या रुग्णाला जे आहे ते साईला किंवा इतर दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घ्या अशा प्रकारचा सल्ला दिला आणि त्यानंतर संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांनी स्थानिक नगरसेवक रमेश म्हात्रे यांना या ठिकाणी फोन केला. रमेश म्हात्रे या ठिकाणी आले, त्यासोबत त्यांचे समर्थक सुद्धा मोठ्या प्रमाणावर हॉस्पिटलमध्ये शिरले. मिळालेल्या माहितीनुसार सर्वात आधी सुरक्षा रक्षकांना या ठिकाणी पकडून ठेवण्यात आलं. त्यानंतर डॉक्टर आणि नर्स असतील त्यांच्याशी सुरुवातीला शाब्दिक चकमक झाली, त्या ठिकाणी शिवीगाळ झाली आणि त्यानंतर डॉक्टर वैभव साळुंखे आहे यांना मोठ्या प्रमाणावर मारहाण करण्यात आली. आणि हे आपण CCTVमध्ये सुद्धा बघू शकतो की एक महिला डॉक्टर फोनवर बोलत असताना तिच्या ज्या हातातला फोन आहे तो सुद्धा हिसकावून घेण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला आहे. अखेर डोंबिवली पोलिसांनी या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे. मात्र गुन्हा नेमका कोणाकोणावर दाखल केलेला आहे याची अधिकृत माहिती जी आहे ती पोलिसांकडून आलेली नाही आहे. पोलिसांनी जो फाईट दिलेला आहे त्याच्यामध्ये जे मारहाण करणारे त्या ठिकाणी उपलब्ध होते त्यांच्यावर आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे अशा प्रकारचं स्टेटमेंट जे आहे ते त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. रमेश म्हात्रे यांची नेमकी बाजू का आहे, का ते एवढे संतापले, का त्यांनी मारहाण केली हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी या ठिकाणी शिवसेनेचे नगरसेवक ते या ठिकाणी राहिलेले आहे. 20 ते 25 वर्ष ते या ठिकाणी स्थानिक नगरसेवक म्हणून राहिलेले आहे. सभापती म्हणून त्यांनी 3 ते 4 वेळा या ठिकाणी काम पाहिलेलं आहे. मात्र परवा ज्या पद्धतीने एक ज्येष्ठ नगरसेवक हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारे
जी आहे ती सामान्य नागरिकांना आवडलेली नाही आहे. या प्रकरणी जे आहे ते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी कडक भूमिका अशी घेतलेली आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी पक्षाची बाजू मांडलेली आहे. सर्व डॉक्टर, नर्सेस आणि कर्मचाऱ्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे अशा प्रकारचं स्टेटमेंट करत कुठल्याही व्यक्तीला आम्ही पाठीशी घालणार नाही असं देखील ते म्हणालेले आहे. मी पुन्हा एकदा दाखवते की या ठिकाणी हॉस्पिटल जे आहे त्या हॉस्पिटल पूर्णपणे बंद करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी बोर्ड लिहिलेला आहे आणि बरोबर आपण पुन्हा एकदा बघू शकतो की निषेध 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 कर्तव्यावर कार्यालय हॉस्पिटलमधील डॉक्टरांना व महिला कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व मारहाण झाल्याबद्दल आम्ही जाहीर निषेध करतो अशा प्रकारचा जो बोर्ड आहे तो सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. त्यामुळे आता हे प्रकरण नेमकं कुठल्या दिशेने वळतं, कारण या ठिकाणी IMAचे सर्व डॉक्टर असतील त्यांनी सुद्धा निषेध व्यक्त केलेला आहे. त्यांनी आपलं जे मनोगत आहे ते सोशल मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी मांडलेलं आहे. या संदर्भातील सर्व अपडेट्स पोहोचवणार आहोत. मला ऐकायचं आहे.